आजच माहेरी आली आणि प्रवासामुळे इतका थकवा जाणवत होता की कुठेच जायची इच्छा नव्हती. पण माझ्या फ्रेंड्समधून काही जणींना दुसऱ्या दिवशी सासरी पण जायचे होते आणि आम्हाला आमच्या एका फ्रेंडच्या बाळाला पण बघायला जायचं होतं. मग तिथे गेलेलो. सगळ्याच मैत्रिणी नाही भेटल्या, पण बाकीच्या भेटल्या तर खूप छान वाटलं. शाळेच्या मस्त अशा गप्पा रंगलेल्या, जुन्या आठवणी आठवल्या. ज्या बाळाला बघायला गेलो होतो तेही खूप गोंडस होतं. घरी आल्यानंतर लागले तयारीला. भावाला ओवाळायचे पण होते. ऑलरेडी मी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी आली होती आणि नंतर शनिवार पण होता. म्हटलं शनिवारच्या दिवशी ओवाळता येणार नाही तर आजच ओवाळून घेऊया. मग मी आणि माझ्या लहान्या बहिणीने मिळून सगळी तयारी केली. भाऊ पण जॉबवरती गेलेला होता. म्हटलं त्याच्यासाठी छोटंसं सरप्राईज देऊया. सगळं झाल्यानंतर मग मी पटकन रेडी झाले. ही जी साडी मी घातली ही माझ्या मम्मीने माझ्यासाठी ऑनलाईन मागवली होती. याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझ्या खुशीसाठी दिवाळीच्या वेळेस साडी घेतली होती, तीच साडी मी तिला आज घालून दिलेली. खूपच गोंडच दिसत होतं माझं बाळ साडीमध्ये. आणि मग आमच्या दोघींची तर झाली तयारी. आता मम्मीची आणि काजलची तयारी चालू होती. मम्मीलाही मी नवीन साडी घालायला सांगितली. मम्मी तर नकोच बोललेली की तुम्ही बहिणींचा सण आहे तुम्हीच घाला, म्हणून म्हटलं नको, आपण फॅमिलीचा मस्त असा फोटोशूट करूया. काजलनी पण आज साडी घातली होती. माझी बहीण खूप लाजाळू आहे बरं, जास्त फोटोशूट करायला किंवा मेकअप करायला तिला आवडत नाही. काही सण वगैरे राहिल्यासच ती करते. इकडे भाऊ पण जॉबवरून आलेला होता, त्यानेही पटकन तयारी केली. तसं तर माझ्या भावाला आवरायला खूप वेळ लागतो, पण आज लवकर आवरलेले. आणि भाचीला साडीवर बघून मामाला इतकं कसं कौतुक वाटत होतं. खूप आज सगळ्यांकडूनच खूपच लाड होत होते माझ्या खुशीचे. नंतर मी ताट तयार करून घेतला. काजलनी सगळे दिवे लावले. भाऊबीजीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवस माझी एकच मागणी आहे देवाला की माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभो, त्याची प्रगती हो आणि तो नेहमी आनंदी राहो. अजून काय पाहिजे एका बहिणीला. नंतर आम्ही दोघी बहिणीने त्यांना ओवाळून घेतले. खुशीने आणि मम्मीने सुद्धा ओवाळले होते. पप्पांना सुद्धा ओवाळून घेतले. मग सगळ्या फॅमिलीचा छान असा फोटोशूट केलेला. पुन्हा भेटूया. बाय.